तर आज होतं लग्नाच्या दिवशी ना मी सकाळी 4:30 वाजताच उठले होते आणि बाकीचे पण लवकर उठले होते, कारण सगळे काही कार्यक्रम एकाच दिवशी होते, त्यामुळं उशीर नको म्हणून लवकर सगळं आवरायला घेतलं. मम्मीने ना चूल पेटवली होती, चुलीवर पाणी तापायला ठेवलं आणि इतकी थंडी होती ना गावाकडं की बस मस्तपैकी चुलीसमोर शेकून वगैरे घेतलं, कारण शहरामध्ये काही या गोष्टी अनुभवायला भेटत नाही लवकर. माझं आंघोळ वगैरे झाली, त्याच्यानंतर जे काही थोडेफार कपडे होते ते मी धुवून टाकले, उरलेले कपडे नंतर ताई मम्मीने त्यांनीच धुवून टाकले. मस्तपैकी सूर्योदय होताना मी बघत होते, इतकं छान वाटत होतं ना सकाळी सकाळी वातावरण. गावाकडं तर असं वातावरण म्हणजे वाह, दिवसच मस्त गेला. त्याच्यानंतर मस्तपैकी आवरून घेतलं आणि मध्ये काय मी शूट्सच घ्यायचे विसरले आणि नवरदेव आहे ना आपण मिरवायला नेतो ना तेव्हा आपण दर्शन करून आणतो, तेव्हा आपण दर्शन वगैरे करायला गेलो. इथे नवरा नवरीचं मस्त फोटोशूट चालू होतं, भरपूर सारे फोटोज वगैरे काढले नवरा नवरी सोबत वगैरे. त्याच्यानंतर ना हळद नाचवायची होती. आता काय डान्स म्हटलं काय आम्हाला काय तेवढंच लागतं, मस्तपैकी नाचून घेतलं. नाचता नाचता मध्येच बँडवाल्यांनी बँड थांबवला, सगळेजण ओरडले वाजव वाजव, मग काय त्यांनी वाजवलं आणि झालं परत सुरू. मस्तपैकी डान्स वगैरे केला आणि खरंच ना सगळेजण आले ना एकत्र की आणखीनच भारी वाटतं. आणि वेदश्रीला बोलत होतं चल नाचायला, पण तिला काय झालं ना काय समजतच नव्हतं, ती काय नाही यायचंच म्हणत होती. मग शेवटी तिला तसंच ठेवलं आणि आम्ही मस्तपैकी डान्स वगैरे करून घेतला. नंतर लग्न लागायची वेळ झाली आणि हे बघा वेदश्री कशी तांदूळ निवडून नवरा नवरीवर टाकत होती. छानपैकी लग्न वगैरे लागलं, एकमेकांना नवरा नवरीने हार घातले आणि खरं तर ना मला हे सगळं बघून माझ्याच लग्नाची आठवण येत होती. काय माहिती का बरं, कदाचित आमची ॲनिव्हर्सरी जवळ आली म्हणून. आणि हे काय माहिती कुठली रिॲक्शन देत होते, त्यांना वाटलं मी फोटोज काढते का काय म्हणून ते असं रिॲक्शन देत होते, पण मी व्हिडिओ काढत होते. आणि मला तर चान्सच लागतो सगळ्यांची व्हिडिओ काढायला. मी भरपूर सारे व्हिडिओ काढले, पण तरीसुद्धा ना माझ्याकडनं काही मोमेंट्स कॅप्चर करायचं मी विसरून जायचे आणि नंतर माझ्या लक्षात यायचं. आणि ना मी लग्नामध्ये दाटवून नवरा किंवा नवरीच्या नाकावरचं कुंकू पुसणारी मुलगी बनली होती, हे माझ्या नंतर लक्षात आलं लग्न झालं आणि मलाच हसू यायचं. इथे ना नवरा नवरीच्या आईचं मांडव परतनीची साडी द्यायचं कार्यक्रम चालू होतं आणि एकीकडे ना कन्यादानाचे भांडे जे आहेत ना ते भरायचं काम चालू होतं. लग्न लागून सगळेजण घरी आले आणि नवरा नवरी मस्तपैकी वट्ट्यावर बसले होते आणि सगळ्यात शेवटचा कार्यक्रम म्हणजे देव नाचवायचे असतात. पहिले तळे वगैरे भरून घ्यायची आणि त्याच्यानंतर देव नाचवायचे असतात. आता पुढे ऐका तुम्ही नवरा नवरीची छान अशी उखाणी. डबरू हाती, त्रिशूल हाती, कपाळी तिसरा डोळा, अक्षरावांचे रूप असते. कोल्हापूरची तुळजा, कोल्हापूरची महालक्ष्मी, शुभंगनी झाली माझ्या घरची गृहलक्ष्मी. छानपैकी दोघांनी उखाणे घेतले. नंतर नवरीचा गृहप्रवेश झाला. त्याच्यानंतर लग्नानंतर जे शेवटचे खेळ राहतात तर तेच खेळायचं काम इथे चालू होतं. भरपूर अशी लग्नामध्ये मज्जा केली आणि असं संपलं आजचा दिवस. चलो भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत जय गणेश.